हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग ना खूप दिवसांमधून आला आहे, यामुळे ना थोडंसं लेट झालं तर ब्लॉग टाकायला, एडिटिंग वगैरे करायला. तर चलो, आजच्या ब्लॉगला मस्त अशी सुरुवात करूया. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला मस्त असं नागालँडचं फेमस असं मार्केट दाखवणार आहे. मार्केट म्हणजे संपूर्ण असं काहीतरी एकत्रच आहे. तिथं मार्केट झालं, आपले कपडे वगैरे घ्यायचं झालं, ते सगळं काही. तर मॉल वगैरे इथून मागच म्हणजे मी आपल्या ब्लॉगमध्ये वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलं तर की कसं काय असतं तिथं, काय नाही. आणि हे जे आज आपण जाणार आहे जिथे ना, तर ते सगळ्यात मोठं मार्केट आहे. खरं तर ते आसाम मार्केट आहे. आता नागालँड आणि आसाम काही जवळच आहे, यामुळं थोडंफार अंतर आहे. तर आसाम मार्केट काहीतरी त्याला म्हणतात. तर तिथंच जाणार होतो, पण त्याच्या अगोदर म्हटलं सकाळी इथं पहिल्यांदा नाश्त्याची तयारी करूया. नंतर नाश्ता वगैरे करून गेले ना, जेवण तिकडून आल्यानंतर बनवणार होते. कारण की सकाळी नाश्ता केल्यानंतर मग कुठंतरी म्हणजे मार्केटला गेल्यानंतर दुपार होईन येईपर्यंत ना, तर यामुळं थोडीफार तरी स्ट्रेंथ राहिली पाहिजे. तर यामुळं तर इथं पहिल्यांदा पोहे बनवायला घेतले होते नाश्त्यामध्ये. इथे आहे ना, आता पोहे बनवायला घेतले. मग नुसते पोहे बनवायच्याच कामासोबत ना, इथं माझं ग्रीन टी प्यायचं पण काम चाललं होतं. तर आता एवढ्यामध्ये मी 10-15 दिवस झालेत ग्रीन टी प्यायची म्हणजे सुरुवात केली आहे. कारण की चहा सोडून दिला कुठंतरी, कारण की आता फौजींसोबत असल्या ना भरपूर असा आराम भेटतोय नुसता. तर यामुळं म्हटलं आता तब्येत वाढायचं तर भीती वाटते. आपल्या बायकांचं हेच असतं, तब्येत कमी जास्त व्हायचं, सगळ्यात जास्त भीती वाटत असती. तर यामुळं ना कुठंतरी म्हटलं थोडंफार डाईट, म्हणजे आपल्या डाईट म्हणजे काय दुसरं जास्त नाही, पण तेच खाण्यामध्ये जेवढं असं तेवढं थोडंफार प्रयत्न करायचे आपल्याकडून, जेवढं आहे तेवढं तरी. तर ग्रीन टी पिण्यास सुरुवात केली. आता चहा एकदम स्किप केला आहे. यामुळं मस्त असा पोह्यांचा नाश्ता बनवला इथं, छान असा हेल्दी. आणि नाश्ता करून घेऊया म्हटलं, छान असा आरूला पण खायला घालूया आणि त्यानंतर जाऊ म्हटलं. कारण की म्हणजे येईपर्यंत ना परत भूक नको लागायला आमच्या मॅडमला. तर आता बसल्या होत्या, आत्ताच झोपेतून उठल्या होत्या कुठंतरी, आणि नाश्ता करायला बसवलं तिला ब्रश करून. आणि इथं नाश्ता वगैरे छान असा करून घेतला. नंतर आम्ही रेडी व्हायला लागलो आता. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा ना आरू मॅडमचं छान असं आवरून दिलं तर मेकअप वगैरे करून. आणि म्हटलं आता मी माझा आवरायला सुरुवात करते. आता सिंपल असाच ड्रेस म्हणजे मी कॅरी करणार होते, हा लॉंगमधला काहीतरी. तर तो काहीतरी ड्रेस म्हटलं आता घालून घेऊया सिंपल असा, कारण की आता मार्केटला जायचं आहे. आणि त्याशिवाय म्हणजे आता सकाळी काहीतरी आम्ही लवकर निघलो होतो 8 वाजताच, म्हटलं जेणेकरून लवकर येता येईल. कारण की सकाळी कुठंतरी मार्केटला गेलं ना उशीर पण होत नाही येण्यासाठी, आणि घरातलं काम पण कुठंतरी मॅनेज होतात वेळेवर, म्हणजे संपूर्ण असं. यामुळेच ना म्हणजे आता मस्त असा सिंपल असाच मेकअप करणार होते. मेकअप करून घेतला मस्त असा. आणि इथं म्हटलं आता पहिल्यांदा ड्रेस कॅरी करते, नंतर थोडासा सिंपल मेकअप करून टाकते. तर पहिल्यांदा ड्रेस घालून घेतला छान असा. आता हे ड्रेस ना मी ऑनलाईन काय घेतलेले नाही आहेत, आपले गावाकडून येतानीच म्हणजे आपले आणले होते जेव्हा मार्केटला गेले ना, तर तिथून काहीतरी. तर त्यामुळे याची लिंक काय आता मला देता येणार नाही. फक्त हे जे काहीतरी माझ्याकडे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ना, तर त्याची मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की घेऊ शकतात. आता इथं मस्त असं सिंपल असंच मी आता म्हणजे आपला मेकअप वगैरे करणार होते. नुसतं कॉम्पॅक्ट लावणार होते, बाकी फाउंडेशन वगैरे काय लावायची गरज नाही. कुठं पार्टी वगैरे असली, काही कार्यक्रम असला तर कुठंतरी फाउंडेशन लावत असते. कारण की कॉम्पॅक्टच म्हणजे एकदम चांगला असला ना कुठंतरी, म्हणजे आता हलक्या क्वालिटीचं घेण्यापेक्षा ना एकच घ्यायचं, पण कुठंतरी ब्रँडेड घेतला तर चांगलं वाटतं. आणि ते पण खास करून आपल्या स्किनसाठी जर वापरायचं म्हणली ना कोणती पण गोष्ट, तर काहीतरी विचार करूनच घ्यावी लागते. तर यामुळं ना माझ्याकडे 2 कॉम्पॅक्ट आहेत, एक ब्लू हेवनचा आणि एक लॅक्मेचा आहे. तर दोन्ही पण कॉम्पॅक्ट म्हणजे एकदम बेस्टच आहे. तर मी कुठंतरी असं म्हणजे जायचं यायचं म्हटलं नॉर्मली मार्केटला, तर तो काहीतरी लावत असते ब्लू हेवनचा. त्यापेक्षा म्हणजे पण मला आहे ना असं लॅक्मेचा कॉम्पॅक्ट काहीतरी बेटर वाटतो आहे, छान असं मस्त. त्यामुळं तो लावून घेत असते मी कधीतरी पार्टी वगैरे असला तर. कारण की लॉंग लास्टिंग म्हटलं की तोच काहीतरी लावलेला परवडतो. तर लिपस्टिक लावून घेतली सिंपल अशी. आणि तारू मॅडमच्या आता चक्रा चालल्याच होत्या मध्ये आधी की कधी आता ही आवरती आहे आणि कधी आम्ही बाहेर जाणार.
तर यामुळेच ना घाई पहिल्यांदा सगळं असं काम आवरून घेतलं, मेकअप वगैरे केला आणि आता इथं केस वगैरे काय सकाळी धुतल्यामुळं वाळलेच नव्हते, यामुळं सिंपल असा क्लच लावला, लिव्हॉनचं सिरम लावून घेतलं पहिल्यांदा, कारण की गाडीवर जायचं म्हटलं ना आणि केस म्हणजे भरपूर असा गुंता होतो आणि गुंता काढायला आपल्यालाच माहिती आहे मग किती कष्ट लागतात, त्यामध्ये केस एवढे गळालेले बघून ना खूप जास्त वाईट वाटतं. तर यामुळं पहिल्यांदा सिरम लावून घेतलं ज्यामुळं गुंता होणार नाही आणि केस असे सिंपल असे मोकळे सोडले. म्हटलं आता ओल्ले आहेत आणि ओल्ले केस जर बांधले तर सर्दी होईल, नाही तर मग डोकं दुखायची तर लगेच सुरुवातच होत असते माझी, तर यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा निघायच्या अगोदर ना इथं आमच्या पुष्पा दीदीला विचारून घेतली, थोडी विचारपूस करून घेतली फौजींनी, कारण की ते कायम जात असतात तिथं मार्केटला ना. तर यामुळं ना आज आम्ही काहीतरी फर्स्ट टाईम चाललो आहे, तर तिला काहीतरी विचारून घेतलं, हे करून घेतलं आणि नंतर आम्ही कुठंतरी निघलो. तर बघा आता हा आमचा कॅम्पसचा परिसर आहे सगळा असा, तर किती छान आहे ना, एकदम हिरवगार मस्त आहे ना. आणि फौजी बायकांचं निघायचं म्हटलं ना घरून तर सगळ्यात जास्त मोठं टेन्शन म्हणजे ते हेल्मेट वागायचं बरं का. तर ते पहिल्यांदा हेल्मेट वागायला घेतले, दोन्ही पण लहान लेकरांसारखं. तर ते एक आमच्या आरू मॅडमला पण. आणि फायनली आमच्या मार्केटमध्ये पोहोचलो. बघितलं तर काय सिंपल असंच आपल्या गावाकडचे जसं मार्केट असतं ना साधारण, तर तसंच काहीतरी होतं. पण तरी हे ना खूप दिवसांचा हट्ट चाललेला होता की जायचे बघायचे एकदा, म्हटलं बघून येऊया काय विशेष आहे का नाही तिथं. पण गेलो तर काही एवढं नव्हतं. भाजीपाला वगैरेचं मोठं असं मार्केट आहे, त्याचबरोबर एका साईडला भाजीपाल्याचं, दुसऱ्या साईडला आपलं नॉनव्हेज वगैरे. इकडं सगळ्यात जास्त ना म्हटलं तर नॉनव्हेज वस्तू तुम्हाला लई बघायला भेटतात, म्हणजे खाण्याचे चिकन वगैरे, त्याचबरोबर आता भरपूर अशा असतात बरं का नॉनव्हेज, मछली वगैरे जास्त असतं इकडं. त्याचबरोबर सगळ्या म्हणजे नॉनव्हेज ज्या गोष्टी असतात ना त्या इथं खाल्ल्या जातात बऱ्यापैकी. आणि म्हणून आपल्या इकडचं म्हणजे महाराष्ट्रातील इकडं काहीतरी पोस्टिंग आली की दुसऱ्या बाजूंकडून राजस्थानवर म्हणजे तिथं पण कुठंतरी छान होतं, पण इकडं आल्यानंतर ना खाण्याची खूपच जास्त म्हणजे आता हे होती चलबिचल. पण चला आता म्हणतात ना देश तसा भेस जसं राहावं लागतं आता. तर चलो आता इथं पहिल्यांदा मार्केटमध्ये खरेदी केली, नंतर इथं मंदिर होतं शेजारी थोडं लांब, तर तिथं आलो, छान असं दर्शन घेतलं देवाचं. मस्त असं महादेवाची मूर्ती होती मोठी, त्याचबरोबर ही हनुमानाची, त्याचबरोबर विष्णूजींची, मस्त असं सगळ्या मूर्त्या खूप जास्त मोठ्याल्या होत्या. ते पाहून ना आरू खूप जास्त खुश झाली, दर्शन घेत होती मस्त असं छान असं. तर मी पण इथं छान असं दर्शन घेतलं, 2 मिनटं तिथं छान असं निवांत बसलोत. मंदिरात गेल्यानंतर ना खूप मस्त वाटतं, फोटोज काढले, थोडे व्हिडिओज काढले. तर आता फायनली निघलो होतो घराकडे येण्यासाठी. म्हटलं चला आता भरपूर असं झालं आहे आता फिरून वगैरे, जवळजवळ 11 ते 12 वाजले होते घरी येण्यासाठी. मग इथं दर्शन वगैरे घेतलं आणि ह्या मूर्त्या बघून ना आरूचं पोट काय भरतच नव्हतं, तिला असं वाटत होतं इथंच राहावं मस्त असं मुक्कामी. आतमध्ये मस्त सीमा महादेवाची पण मूर्ती होती. तर चलो आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला